वेलकम टू पिंशू किचन। आज आपण आंबाड्याच्या भाजीच्या पासून भाकरी कशी बनवते ही रेसिपी बघणार आहोत। ही खायला खूप छान लागते, आंबट अशी आणि खूप चविष्ट खमंग राहते। ही भाकरी बनवली असतात आणि खूप सोप्या पद्धतीने मी ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आमच्या अंगणातच झाडे लावलेले आंबाडीचे 2 प्रकारचे आंबाडी राहतात। चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया। बघा मी भाकर तुम्हाला तोडून दाखवते। आतून बघा किती छान टेक्स्चर येते, भाकरीचा पोपडा निघत आहे आणि खायला खूप खमंग, स्वादिष्ट आणि चविष्ट राहते। आंबट तिखट अशी एक वेगळी टेस्ट येते, तोंडाला चव येते। याच्या पुढे पिझ्झा, पराठा फेल आहे। ही भाकरी एवढी छान लागते। आवडल्यास सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील। बघा मी तोडून आणली ही भाजी। आता याच्यात एक गोल पानाची येते आणि ती सुद्धा खायला चांगली राहते। तुम्ही कुठलीही घेतली तर चालते। आता ही तोडून घेतलेली आहे मी झाडाची, ताजी ताजी फ्रेश। याला मी 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे। याच्यात भरपूर प्रमाणात आयरन, कॅल्शियम, मॅग्नेशियम, मिनरल असते आणि ही खूप छान होते भाजी। आता मी गॅसवर कुकर ठेवलेला, गॅस ऑन केलेला आहे आणि 2 पाण्याने नॉर्मल स्वच्छ भाजी धुवून घेतली आणि त्याच्यात टाकूया आपण। सुरुवातीला मी 1 गडवा पाणी टाकलेलं आहे। ही छान डुबवून घेऊया ती भाजी पूर्ण त्याच्यात। आता जरी भाजी आपल्याला जास्त दिसली आहे ना ती, तर शिजवल्यानंतर ही खूप कमी क्वांटिटी होते त्याची शिजल्यानंतर। ही दुसरी सुद्धा बॅच टाकलेली आहे। ही भाजी वजनाला हलकी असल्यामुळे वजनात भरपूर बसते। तर छान मिक्स करून घेऊया पाण्यामध्ये डीप अशी। आता जे गडवा मी तुम्हाला दाखवत आहे त्या गडव्याने मी 1.25 गडवा पाणी टाकलेलं आहे। सुरुवातीला 1 गडवा टाकलं आणि आता अर्ध्या गडवाला कमी। आता छान झाकण लावून कुकरच्या 3 शिट्ट्या करून घेऊ। 4ही शिट्ट्या झाल्यात चालते, पण मी 3 घेतलेल्या आहे करून। आता कुकरची वाफ गेलेली आहे 3 शिट्ट्या घेतल्यानंतर। बघा छान भाजी शिजलेली आहे आपली, एकदम परफेक्ट अशी शिजलेली आहे, बघू शकता तुम्ही। आता हे गाळण्यासाठी मी एक चाळणी घेतलेली आहे, त्या चाळणीत टाकायचं आहे। आता टाकताना पाणी गरम असल्यामुळे वाफ लागू शकते, त्यासाठी काळजीपूर्वक त्याच्यात टाका आणि पूर्ण पाणी आपल्याला हे काढून घ्यायचं आहे त्यातलं। आणि या पाण्याचा उपयोग तुम्ही भांडे घासण्यासाठी, देव वगैरे घासण्यासाठी करू शकता, कारण हे आंबट असल्यामुळे पितळीचे भांडे खूप लवकर निघतात। हे पाणी पण वेस्ट जात नाही आपलं। तर छान असं प्रेस करून त्यातलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे। गरम असल्यामुळे आपण त्याला हात नाही लावू शकत, पळीच्या साहाय्यानेच काढून घ्यायचं आहे। बघा अशा प्रकारे पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे मी। आता हे आपण एक मिक्सरच्या भांड्यात टाकून देऊया। त्या पॉटमध्ये टाकून द्यायचं। बघा मी 10 ते 12 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे। एक अख्खा लसणाचा गाठा मी सोलून घेतलेला आहे आणि जिरं टाकायचं अर्धा चमचा, त्यामुळे छान आपली ही भाजी टेस्टी होते। आता ही मिक्सरला फिरून घ्यायची आहे भाजी, बारीक अशी वाटण करून घ्यायची आहे, जेणेकरून आपण जेव्हा भाकरीमध्ये मळू ना कणकीत तेव्हा ते असे काड्या काड्या येत नाही। बघा किती छान बारीक झालेली आहे ती वाटण। याच प्रकारचं वाटण पाहिजे आपल्याला। चला आता आपण भाकर बनवायची रेसिपी सुरू करूया। तर बघा इथं मी ज्वारीचं पीठ घेत आहे चाळून आणि खूप खायला एकदम टेस्टी बनते ही भाकर। तर 1 चमचा मी इथे भाजी टाकलेली आहे। चवीनुसार मीठ टाकायचं आणि छान पिठात अशी मळून घ्यायची एकजीव अशी। अजून 1 चमचा टाकत आहे, पीठ जास्त झालं आणि भाजी कमी, त्यामुळे टेस्ट येणार नाही म्हणून 2 चमचे टाकलेली आहे। छान मिक्स करून घेतलेलं आहे ज्वारीचं पीठ भाजीमध्ये। आता ते मिक्सरनं फिरवली होती ना भाजी, आपण ते भांड्यातलं पाणी मिक्सरचं धुवून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी टाकून असं रोजच्या नॉर्मल ज्वारीच्या भाकरी कशा बनवतो तसं मळून घ्यायचं आहे। फक्त एकदा पाणी टाकायचं नाही, कारण भाजी ऑलरेडी ओली आहे आपली। छान असं मिक्स करून छान असं चोळून घ्यायचं आहे एकजीव अशी, त्यामुळे भाकरी खूप लवकर वळल्या जाते। असं छान गोळा करून घेतलेला आहे। आता त्याला आपण गोल थापून घेऊया हातावर, आकार येईल शेपमध्ये। खूप टेस्टी लागते। आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका। सबस्क्राईब ही निःशुल्क केल्या जाते आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करा,
जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील. प्लीज कमेंट करायला पण विसरू नका. बघा आता हात आता डीप करून घेतलेला आहे. तुम्ही पतली जाडी कोणत्याही आकाराची भाकरी बनवून घेऊ शकता. मी जाडसरच बनवत आहे. खूप छान लागते खायला. आणि हातावर सुद्धा बनवून घेऊ शकता. खूप लवकर अशी आपली भाकरी ही थापल्या जाते. बघा एकदम परफेक्ट अशी थापल्या जात आहे. झटकीपट थापल्या जाते ही भाकरी. बघा किती छान भाकरी तयार होत आहे आपली आता. बघा खूप लवकर तयार होते आणि खायला पण खूप खमंग चविष्ट राहते. जेव्हा आपल्या तोंडाला रोजची भाजी, भाकर, पराठा, वरण भात खाऊन कंटाळा येतो ना, तेव्हा अशा प्रकारची भाकरी बनवायची. आता हातावर घेऊया एका साईडने आपण कडेनं उचलून. आणि खूप लवकर पण भाजल्या जाते. तर मी तिकडे गॅस ऑन करून तवा गरम करून घेतलेला आहे. तव्यावर भाकरी टाकूया आपण. तर त्याला पाणी लावून घेऊया. बघा आता पाणी लावणं झालेलं आहे. वरचा भाग ड्राय होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची आहे. आता वरचा भाग ड्राय होत आहे तर पलटून घेऊया. अशीच उलट पलट करून दोन्ही साईडनं छान खमंग अशी भाकरी भाजून घ्यायची आपल्याला. कशी वाटली रेसिपी मला नक्की तुम्ही कमेंट करून सांगा. कमेंट आणि सबस्क्राईब हे निःशुल्क केलं जाते. सबस्क्राईब प्लीज करत जा तुम्ही. त्यामुळे नवीन व्हिडिओ टाकायला मला छान उत्स्फूर्तता मिळते. बघा भाकरी आपली तयार झालेली आहे. गरमागरम भाकर, लोणचं किंवा हिरव्या मिरचीचा ठेचा किंवा चटणीसोबत खाऊ शकता. मी या लोणच्याची रेसिपी पण तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. बघा लोणचं पण खूप छान झालेलं आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. बघा एक बाईट आपण तोडून खाऊया. खूप छान लागते ही भाकर. मी नेहमीच बनवून खाते कारण पावसाळा चालू आहे. पावसाळ्यात ही भाजी भरपूर मिळते. बघा किती छान कोटिंग झालेलं आतमधून लसूण, हिरवी मिरची दिसत आहे. वाह खूप टेस्टी लागत आहे भाजी. खूप छान लागते खायला. वाह खूप छान टेस्टी झालेली आहे ही भाकरी खायला. आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रमंडळीसोबत शेअर करा. बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका. जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील. आता मी तुम्हाला टिप्स सांगते. भाजी ही उकडून घ्यायची आहे. उकळल्यानंतर त्याचं पाणी झारून घ्यायचं आहे आणि भाजी आपल्या कणकीत मळताना छान चुरून घ्यायची. त्यामुळे भाकरी खूप छान खमंग होते. व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.